शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कलिंगड खरबूज या पिकांच्या लागवडीच्या संदर्भातलं काम करत असाल किंवा त्या विचारामध्ये असाल की आपण कलिंगड आणि खरबूजच्या बाबतीत यावर्षी कशा पद्धतीनं काम करायचं। खरं तर या विषयावर काही दिवसापूर्वी सुद्धा आपण आपलं मत व्यक्त केलं होतं। तशाच पद्धतीनं आजही आपण हे मत व्यक्त करण्यासाठी आलोय की या ज्या लागवडी आहेत या पिकांच्या, खरबूज असेल किंवा कलिंगड असेल, तर या पिकांच्या लागवडींचं जे भविष्य आहे ते मला कसं वाटतंय किंवा ते कसं राहू शकतं या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आता आपण हा व्हिडिओ करतोय। शेतकरी मित्रांनो, कलिंगड लागवड आणि खरबूज लागवड या उन्हाळ्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने केलेल्या फायदेशीर राहतं आणि आत्ता जो टप्पा चालू आहे तो टप्पा थोडासा रिस्की होताना दिसतोय। या सगळ्या पिकांच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर फक्त बॉबी खरबूजाची फक्त रोपं अवेलेबल नसल्यामुळं थोडंसं त्याची लागवड कमी असेल, परंतु खरबूजाच्या आणि कलिंगडच्या लागवडी मात्र वाढताना आता दिसत आहेत आणि त्या जास्तीत जास्त पीकवर जाताना दिसत आहेत। म्हणजे हा जो रेशो आहे लागवडीचा तो रेशो वाढताना दिसतोय, टॉपला जाताना दिसतोय। आणि कलिंगडचं ना खरबूजमध्ये जर आपण तुलना केली दोन पिकामध्ये, तर मित्रांनो कलिंगड हे असं पीक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सेगमेंट म्हणजे कलिंगड आहे। म्हणजे खरबूजमध्ये तो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खरबूजं बघायला मिळतील। म्हणजे काही लोकलला विक्रीची खरबूजं बघायला मिळतील, काही तुम्हाला एक्सपोर्टची खरबूजं बघायला मिळतील। वेगवेगळी व्हेरिएशन असल्यामुळं हे डिवायडेशन होतं मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळं लोड एकदम येत नाही। परंतु कलिंगड हे कलिंगड आहे आणि कलिंगडच आहे, त्याला दुसरा ऑप्शन नाही। म्हणजे कलिंगडच आणि खरबूजमध्ये 3, 4, 5 व्हरायटी आहेत आणि त्याचा कस्टमर वेगवेगळा आहे। त्याच्यामुळं कलिंगडमध्ये आपण खरबूजमध्ये वेगवेगळं काम करू शकतो, तसं कलिंगडमध्ये मात्र रिस्क लगेच वाढते आणि लगेच संधी निर्माण होते, अशी सगळी परिस्थिती असते। आता जर आपण बघितलं तर कलिंगडची जी लागवड होते त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ होताना दिसते। म्हणजे थोडीशी रिस्क फॅक्टर आता कलिंगडमध्ये वाढताना दिसते। त्याच्यामुळं कलिंगडमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्याचे टप्पे करा, एका टप्प्यात या टप्प्यात लावू नका। ही संधी निर्माण होईल। आता ते आपण बघूया की ह्या टप्पे कसे राहतील, संधी कधी राहील। तर संधी निश्चितपणाने एखाद्या पिकाच्या लागवडी ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस तशा त्या थांबतात सुद्धा। म्हणजे पुढे जाऊन त्या लागवडी थांबणार आहेत याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका असायचं कारण नाही। आणि म्हणून आपल्याला जर संधी गाठायची असेल तर निश्चितपणानं आता तुम्ही कलिंगड लागवड थांबवली पाहिजे, जेणेकरून ज्या लोकांच्या लागवडी झाल्या त्यांना सुद्धा 2 पैसे रेट मिळतील आणि तुम्हाला सुद्धा 8-15 दिवसानंतर महिन्यानंतर लावल्यानंतर तुम्हाला एक चांगला दर मिळू शकतो। अशा पद्धतीची परिस्थिती निश्चितपणाने निर्माण होणार आहे। त्याच पद्धतीनं खरबूजमध्ये आहे। आता खरबूजच्या लागवडी सुद्धा वाढलेल्या आहेत, बऱ्यापैकी लागवडी खरबूज होत आहेत। नवीन मोठा वर्ग खरबूजमध्ये येतोय, कलिंगडमधून खूप मोठा वर्ग डायव्हर्ट खरबूजमध्ये होतोय आणि त्याच्यामुळं खरबूज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होताना आपल्याला दिसते। यावर्षीचा ट्रेंड बघितला तर एकदम 5-5, 10-10 एकराने लागवडी होताना दिसते, त्याच्यामुळे तिथं सुद्धा रिस्क वाढते। आता बॉबी खरबूजाचं यावर्षी तांत्रिक ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळं लागवडी कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक संधी मला अजून सुद्धा 8-15 दिवसापर्यंत लागवडीसाठी ती संधी दिसते। बाकी पुढं एकदम बियाण्याचा सप्लाय वाढला, खूप मोठ्या प्रमाणावर बियाणं आलं तर ही सगळी गर्दी महिनाभर लागवडीसाठी थांबलेली सगळी गर्दी ही एकत्र येऊ शकते आणि परत पुन्हा त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळं तुम्ही कलिंगड लावणार असाल तर निश्चितपणाने एखादा टप्पा तुम्ही करून थांबलं पाहिजे। नंतर एक 15-3 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर सुद्धा चांगली संधी तुम्हाला यावर्षी नक्कीच भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ते थांबलं पाहिजे। आज ती रिस्क घेण्यात कुठलंही मतलब नाही, कारण एकदा लागवडी वाढल्या, खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलं तर निश्चितपणाने त्याला भाव सुद्धा मिळणं अवघड जातं। तसंच खरबूजचं सुद्धा आहे। खरबूजमध्ये सुद्धा तुम्ही टप्पे करा, वेगवेगळे टप्पे 5-6 महिने पुढं मोठा सीझन आहे आपला आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर आपण त्याच्या लागवडी वाढवू शकतो। त्या पद्धतीचा अंदाज आल्यानंतर आपण तो अंदाज सुद्धा तुम्हाला घेऊन येणार आहे की लागवडी थांबतात म्हणजे या पीकवर जातात आणि मग पुन्हा खाली येतात आणि मग पुन्हा थांबतात। तर तसं थांबण्याची वाट बघा, एखादा लॉट होऊन जाऊ द्या, दुसऱ्या लॉटमध्ये काम करूया। शेवटी हा उद्योग आपण करत असतो, शेती म्हणजे एक चांगला उद्योग आहे आणि त्याच्यामध्ये जर संधी दिसत नसेल तर आपण आपलं काम थांबवलं पाहिजे। रिस्क दिसत असेल आपण आपलं काम थांबवलं पाहिजे आणि जिथं संधी दिसती तिथं मात्र निश्चितपणानं आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। आता हा सगळा अंदाज आहे आणि तो आपण एकमेकाला देत आलोय। आता तुमच्या आसपासची परिस्थिती, तुमच्या आसपासच्या लागवडी याचा अंदाज घेऊन तुम्हाला ते ठरवायचं आहे
की आपण ते लावायचं आहे का नाही लावायचं. आपलं हे मत आहे आणि हे आपण सातत्यानं आपल्याला जागं करण्यासाठी म्हणा किंवा पुढचे धोके जाणून देण्यासाठी, पुढची संधी सांगण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो. अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कलिंगड, खरबूज या दोन्हीमध्ये रिस्क दिसते. आता थोडा स्पीड वाढताना खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. थोडा काळ आता थोडा थांबण्याचा काळ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. या जानेवारीमध्ये लागवडी परत पुन्हा सक्सेसफुल ठरतील असं पण आपलं अंदाज आहे. आता तो अंदाज लागवडी आणि याचा आता किती लागवडी टॉपला जातात आणि मग किती संधी निर्माण होती त्याच्यावर आपण नंतर विशेष चांगला एखादा व्हिडिओ करून आपल्या सर्वांशी नक्कीच चर्चा करूया. तोपर्यंत कलिंगड आणि खरबूज या दोन्हीमध्ये आता थोडी रिस्क वाढलेली आहे एवढं मात्र निश्चितपणानं आपण सगळ्यांनी गृहीत धरूया. आणि थोडं काम जर तुम्ही वाढवणार असाल तर थोडं कमी करा आणि थोडंसं रिस्कमध्ये तुम्ही जे मोठमोठे प्लॉट लावण्याची तयारी करताय तिथं थोडंसं थांबा. बॉबी खरबूजमध्ये मात्र जर तुम्हाला बियाणं किंवा रोप आत्ता मिळत असेल आणि तुमच्या आत्ता एक 4-8 दिवसामध्ये लागवड होत असेल रोपांची, बियाणं आलंय म्हणून ऑर्डर देऊन परत लागवडी मोठ्या प्रमाणावर करण्यात सुद्धा मजा नाही. त्याच्यामुळं बियाणं लाखोनं आलं ते सोईंग होईल, ते एकदम प्लांटेशन होईल, ते एकदम हार्वेस्टिंगला येईल आणि मग बाजारात माझा माल म्हणायची आपल्याला वेळ येईल. तर तशी वेळ येऊन याची काळजी घ्या. चर्चा करा, किती बियाणं आले हे बघा आणि त्या बियाणाच्या नुसार आपल्या ऑर्डर द्या आणि त्याच्यानुसार लागवडी टप्प्याटप्प्यानं करा. बाकी आत्ता जर तुम्हाला बियाणं मिळण्याच्या ऐवजी जर रोप मिळत असेल तयार तर निश्चितपणानं तुम्ही बॉबीचं रोप लावा. तुम्हाला चांगली संधी त्याच्यामध्ये मिळू शकते. धन्यवाद.